the section 43 that is regarding doctrine of feeding by the grant of estoppel. It is about the transfer by person. It is about transfer by a person who is unauthorized to transfer anything. Transfer by such a person who is unauthorized to transfer the property. Or this section is saying about that, where a person fraudulently or erroneously represent that he is authorized to transfer certain immovable property and he has professed that right, he has used that right to transfer, then it is meaning that at the option of transferee, it means that at the option of transferee, whenever he would choose, means who the transferee would choose, he may claim his interest in the property or he may ask for the compensation. It means that the best example is that when a person who is a being a Hindu having a right in the property of his father. A is a person who having a property rights in the father's property, and being a successor or legal heirs, he is representing to the peoples that I am the owner of all properties. A कौन आहे? एक Hindu person who shown himself, represent himself that I am the owner of all property. When, if actually we look over the papers, it is shown that he is the only authorized person only for 2 properties, but his father having a X, Y and Z. These 3 properties with his father, X, Y and Z. X and Y is belonging to A, Z is not belonging to A. A एक असा मुलगा आहे ज्याला हिंदूला ऍप्लिकेबल आहे आणि त्या मुलाने त्याच्याकडे त्याच्या नावावर स्वतःच्या फक्त 2च प्रॉपर्टी आहेत, X आणि Y. Z प्रॉपर्टी वडिलांच्या नावावर आहे. X आणि Y आहे, पण Z प्रॉपर्टी सुद्धा माझीच आहे, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना ही प्रॉपर्टी, माझी ही सगळी प्रॉपर्टी मी तुला विकत आहे, म्हणून त्यानं ट्रान्सफरीला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली किंवा मॉर्गेज केली किंवा सेल केली, लीज केली, व्हॉट एव्हर मे बी. He has transferred 3 properties, out of which only 2 is his belonging, 1 is belonging to his father. एक सध्याही वडिलांच्या नावावर आहे, पण लोकांना काय भासवलं, अरे मीच तर वारसदार आहे ना वडिलांनंतर, सगळ्या प्रॉपर्टी माझ्याच आहेत, मी तुम्हाला ट्रान्सफर करत आहे. When he transferred 3 properties at the same time to the transferee, from which 2 only belongs to him, 1 is belonging to his father, but after death of father, that remaining 1 property may be transferred to him. वडिलांची डेथ झाल्यानंतर त्याला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होणार आहे, याच्यात काही वाद नाही. पण आज ताब्यात किती प्रॉपर्टी ताब्यात आहेत? फक्त 2, Z आणि Y. पण यांना काय सांगितलं, X सुद्धा माझीच आहे, ऍक्च्युली आई वडिलांची, ट्रान्सफर केली. मग आता त्या ट्रान्सफरीचे अधिकार काय हे सेक्शन 43 सांगते. त्यालाच म्हणतो आपण डॉक्ट्रिन ऑफ फीडिंग द ग्रँट बाय एस्टोपेल. डॉक्ट्रिन ऑफ फीडिंग मीन्स whatever may be feed by you being a transferer. तुम्ही फीड करणे म्हणजे इथे त्याचा अर्थ होतो की तुम्ही सांगणे, दर्शवणे, लोकांना भासवणे. इथं काय फीड केलं तुम्ही लोकांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, की मीच मालक आहे, आय एम द ओनर ऑफ 3 प्रॉपर्टीज, आणि फक्त तुम्ही होते 2 प्रॉपर्टीचे मालक. 3री प्रॉपर्टी हा सुद्धा वडिलांच्या नावावर आहे. तुम्ही दाखवला आणि 3ही प्रॉपर्टी तुम्ही ट्रान्सफर करण्याचा करार केला किंवा त्या विकल्यात. मीन टाइम ट्रान्सफरी गॉट द नॉलेज. मध्यंतरी काय झालं, ट्रान्सफरी विकत घेणाऱ्याला नॉलेज झालं की अरे ही प्रॉपर्टी जी सांगितली ना स्वतःची आहे, या 2 आहेत त्याच्यात, पण एक आजही वडिलांच्या नावावर आहे. मग आता आपण तर करार केलेला आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आता होणार आहे. मग ही मिळकत हस्तांतरणाच्या पूर्वी जर त्याला नॉलेज आला, कोणाला, विकत घेणाऱ्याला, तर त्याला इथे एक ऑप्शन दिलेला आहे सेक्शन 43 मध्ये, की जर तुला असं फसवून किंवा काही करून दिला असेल तर तू एक काम कर, इट इज बेस्ट फॉर यू, यू हॅव्हिंग 2 ऑप्शन. कोणाला इथे ऑप्शन दिले या सेक्शन प्रमाणे? ट्रान्सफरीला, विकत घेणाऱ्याला, जमीन विकत घेणाऱ्याला किंवा त्या ज्याच्या फेवरमध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर केली त्या ट्रान्सफरीला 2 अधिकार दिले, 2 ऑप्शन दिले त्या सेक्शन नुसार, की एक तर तू ती प्रॉपर्टी
जी आज त्याच्या ताब्यात नाही आहे किंवा ताब्यात असेल पण त्याच्या नावावर नाही आहे, उद्या चालून वडिलांची डेथ झाल्यानंतर जर ती प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात येत असेल किंवा तो त्याचा मालकी हक्क घेत असेल, then it means that you can compel him to transfer that property. तुम्ही काय करू शकता, त्याला कंपेल करू शकता की ती प्रॉपर्टी मला ट्रान्सफर कर, जी तुझ्या नावावर आज आली आहे तुझ्या वडिलांची डेथ झाल्यानंतर. पहिले नव्हती जेव्हा तू माझ्यासोबत करार केला, पण आज आली आहे ना. याचा अर्थ होतो की successively or subsequently, if the person got the right in the property, he should have to transfer that property to the transferee because he having a agreement. 3 प्रॉपर्ट्या विकल्या, 2 नावावर होत्या, 1 नावावर नव्हती, 1 होती वडिलांच्या नावावर. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती मलाच मिळणार आहे म्हणून मी सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्ट्या विकून टाकल्या. विकत घेणाऱ्याला कळालं की याच्यातल्या 2च ओरिजिनल आहेत, म्हणजे याच्या नावावर आहेत, आणि 1 याच्या नावावर सध्या नाही आहे, पण आज ना उद्या येणार आहे. का? कारण हाच वारसदार आहे, दुसरा कोणी वारसदार नाही. इथं ऑप्शन दिलं आहे ट्रान्सफरीला, विकत घेणाऱ्याला, की तू त्याला कंपेल करू शकतो. त्यालाच म्हणतो आपण स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ऍक्ट. स्पेसिफिकली तो त्याला कंपेल करू शकतो की तुला जी प्रॉपर्टी आज तुझ्या नावावर आली आहे तुझ्या वडिलांची डेथ झाल्यानंतर, आता मला तू व्हॅलिडली ती ट्रान्सफर कर, व्हॅलिड एनटायटलशिप मला दे, माझं जे काही टायटल आहे ते क्लिअर टायटल मला दे, मालकी हक्क. आतापर्यंत फक्त 2च याचा मला क्लिअर टायटल आहे, एकाच्या बाबतीत नव्हतं. बट राईट नाव यू कॅन आस्क, बिंग अ ट्रान्सफरी, यू कॅन कंपेल टू द ट्रान्सफरर. तू आता जो अधिकार तुला वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेला आहे ना, आता ती जमीन तुम्हाला त्याच वेळेस विकण्याचा करार केला आहे, आता ती मला ट्रान्सफर कर. ही मे कंपेल हिम. एक ऑप्शन, आयदर ही कंपेल ऑर नाही तुम्हाला जमीन पाहिजेत असेल, यू कॅन आस्क द युअर अमाऊंट, युअर कंपेन्सेशन और व्हॉट एव्हर मे बी युअर अमाऊंट. इट मे बी ओरिजिनल अमाऊंट विथ कंपेन्सेशन और ओनली ए प्रिन्सिपल अमाऊंट. हे सेक्शन कोणाला प्रोटेक्ट करते? इथे ट्रान्सफरीला, विकत घेणाऱ्याला. त्या विकत घेणाऱ्याला ज्याला एका मुलाने स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि बापाची सुद्धा विकून टाकली, किंवा स्वतःची प्रॉपर्टी देण्याचा करार केला आणि बापाची जी प्रॉपर्टी आहे बापाच्या नावावर ते सुद्धा देण्याचा करार केला, पण ओरिजिनली ती सध्या याच्या नावावर नाही, आज न उद्या येणार आहे, ती वेगळी गोष्ट आहे. सबसिक्वेंटली ही विल गेट द राईट इन दॅट प्रॉपर्टी विच इज बिलॉंगिंग टू द फादर. बट राईट नाउ ही डझंट हॅव द राईट ओव्हर दॅट प्रॉपर्टी टू ट्रान्सफर. He is not the authorized person to transfer father's property. He is authorized to transfer his own property. But subsequently, simultaneously, what he has done, simultaneously he has transferred all the property which is belonging to him and which is belonging to the father one. And both properties transferred to the transferee. Transferee got the knowledge that so and so thing is there. He may compel him or he may get the original amount or principal amount. It is nothing but it's a provision in which the rights of the transferee has been protected. This provision is given benefit to whom? To the person on whose name you are going to transfer property. The person who is paying the amount for, that is a consideration for the transfer of property. The person who is under belief, under good faith, we can say that, or under a belief that yes, being a son, he is the actually owner of the property, even though today he may not get it, but after sometimes or after death of his father, he will get it and he will transfer to me. It is his presumption. Being a transferee, it is his presumption. Under that presumption, if he has made any kinds of agreement or contract for sale, whatever may be, then he may compel him. This particular section given him right to file a suit also. That is nothing but doctrine of feeding the grant by estoppel. Means तुम्ही जे बोललात की मीच मालक आहे, वडिलांची असली तर काय झालं, मीच त्यांचा वारसदार आहे, मीच मालक आहे, आता तुमच्यावर एस्टोपेल लागू होईल. तुम्ही आता नाकारू शकणार नाही त्या समोरच्या पार्टीला, कारण तुम्ही करार सुद्धा केला आहे. तुम्हाला आता ती प्रॉपर्टी त्याला द्यावंच लागणार आहे. यू कॅन नॉट स्टॉप टू युअर सेल्फ. किंवा तुम्ही त्याला सांगितलं आणि इकडे ती प्रॉपर्टी विकली दुसऱ्याला तरी सुद्धा ती चालणार नाही. यू शुड हॅव टू बी गिवन दॅट प्रॉपर्टी टू हिम ओनली बिकॉज इट्स ए बाइंडिंग ड्युटी ऑन यू. It is nothing but one kind of a provision in which the transferee's right is been protected. त्या माणसाच्या अधिकार याच्यामध्ये संरक्षित केलेला आहे, ज्याला आपण प्रॉपर्टी खोटं म्हणून किंवा असं भासवून विकलेली आहे. कोण? त्या मुलानं, ज्याच्या फक्त 2 प्रॉपर्टी होत्या आणि 1 वडिलांची होती, पण तिन्ही माझ्याच आहेत म्हणून विकून टाकल्या. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की what if he has not got, subsequently he has not got the rights in the property. त्यावेळेस काय करायचं? आम्ही कायद्यानं तर आम्हाला संरक्षण दिलंय विकत घेणाऱ्याला, पण त्यावेळेस काय करायचं जर त्याला ती प्रॉपर्टी खरोखर मिळालीच नाही किंवा मृत्यूच्या पूर्वी वडिलांनी ती प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ दुसऱ्याच्याच नावावर केली, याला ती दिलीच नाही किंवा याला बेदखल केलं, म्हणून दुसरं ऑप्शन दिलंय या सेक्शनमध्ये की तुम्ही त्याच्याकडून तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट किंवा कंपेन्सेशन मागू शकता. सेक्शन तुम्हाला ऑथोराइज करते.
तुम्हाला कोर्टात जाण्याची मुभा आहे या सेक्शननुसार, की साहेब याच्यासोबत असा असा करार झाला होता, यानं असं असं भासून आम्हाला 3 प्रॉपर्टीज विकल्या, ज्याच्यातून 2च फक्त याच्या मालकीच्या हक्काच्या होत्या, एक याच्या वडिलांची होती. सांगता वेळेस तर हे सांगितलं की मीच मालक आहे वडिलांच्या मृत्यूनंतर, परंतु वडिलांनी मृत्यूच्या पहिले पहिले ती प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ केली. माझे तर पैसे गेलेले आहेत, ते एक तर मला पैसे मुद्दल प्लस कंपेन्सेशन मिळावं, किंवा याच्या ताब्यात असेल तर तुम्ही त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ऍक्टनुसार सुद्धा त्याच्या विरुद्ध दावा दाखल करू शकता. म्हणून 2 ऑप्शन दिले आहेत. तर वडिलांना असं वाटलं, राग आला वडिलांना, मला न सांगता प्रॉपर्टी ट्रान्सफर केली का, तुला देणारच नाही मी आता, ती प्रॉपर्टी त्यांनी काय केली, डिस्पोज ऑफ केली, व्हॅलिडली डिस्पोज ऑफ केली, बिकॉज ही इज द ओनर, बट ही हॅज इरोनियसली और फ्रॉडुलंटली ट्रान्सफर द प्रॉपर्टी. That's why these 2 option is being given. Another one thing is that doctrine of estoppel means once I give the assurance to someone, I should have to follow it, I should have to done it, I should have to go as per that assurance only. एकदा वचन दिलेलं माणसाचं ते वचन त्यानं त्या वचनातून फिरू नये, म्हणून वचन ही मेरा शासन है. जय माहिष्मती. That particular dialogue, what is it, what it's showing? It's showing that doctrine of estoppel. Once you have given the promise, that particular promise will be your governance, it will be your government's order, it will be your own order to all the peoples. Means that in estoppel doctrine also, once you have given the assurance to the party, what is you stated before, you cannot be reverse back on second time. दुसऱ्या वेळेस तुम्ही यू टर्न घेऊ शकत नाही, फिरू शकत नाही, तुमच्या स्वतःच्या शब्दापासून फिरू शकत नाही. म्हणून शब्दाला खूप किंमत असते, ते त्यावेळेस थोडासा विचार करून द्यायचा, कोणालाही काही शब्द द्यायचा नाही. स्पेशली चांद तारे तोड के लाऊंगा, लाइकवाइज no such types of assurance should be given. If you have given, then doctrine of estoppel may be applicable on you. जर समोरच्या पार्टीने तुमच्या विरुद्ध दावा दाखल केला की साहेब यांनी च्या पूर्वी म्हणजेच लग्नाच्या पूर्वी असे अश्युरन्स दिले होते, राईट नाव ही इज नॉट फॉलोइंग दॅट, सो डॉक्ट्रिन ऑफ एस्टोपल प्रमाणे यांना कंपेल करा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ऍक्ट, आणि यांना सांगा की नासाकडे जा, कुठेही जाऊन घेऊन ये जे तुम्हाला सांगितलं होतं, असं करायला नको. समजलं? नेक्स्ट, फॉर ऍप्लिकेशन ऑफ दिस सेक्शन, या सेक्शनचा फायदा तुम्हाला कधी मिळेल? कोर्टामध्ये गेल्यावर सेक्शन प्रमाणे दावा दाखल केला म्हणून फायदा मिळेल असा विचार नसतो, किंवा असा विचार सुद्धा करायचा नसतो. त्याच्यासाठी स्वतःही आपल्याला काही काम करावं लागतं, स्वतः सुद्धा काही कंडिशन्स आहेत त्या परिपूर्ण असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट कंडिशन इज दॅट ट्रान्सफरर शुड हॅव मेक ए फ्रॉडुलंट और इरोनियस ट्रान्सफर. हे तुम्ही प्रूव्ह करायचं की समोरच्या माणसाला तुम्हाला फसवून ती शेती विकलेली आहे. कोणाची? त्याच्या वडिलाची. त्याची नव्हती पण त्याच्या वडिलाची होती. हे यू शुड हॅव टू प्रूव्ह. आता बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे? ट्रान्सफरीवर आहे. नेक्स्ट प्रोविजन इज दॅट the transferee should have acted on a representation of the transferor. आणि तुम्हाला हे सुद्धा प्रूव्ह करावं लागेल की मी त्याच्या जे काही रिप्रेझेंटेशन होतं, त्याचं जे काही एक्झिबिशन होतं, तो जो भासवत होता आम्हाला असं वाटलं की हाच मालक आहे, आणि खरं बघितलं तर हा एकुलता एकच आहे, तर हाच मालक असेल किंवा याचीच ती प्रॉपर्टी आहे असं म्हणून आम्ही याच्यावर भरोसा केला. हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल आता कोर्टात. यू शुड हॅव टू प्रूव्ह इट. अनदर वन थिंग इज दॅट ट्रान्सफर मस्ट बी फॉर कन्सिडरेशन. इथे एक अजून एक गोष्ट आहे की जी काय प्रॉपर्टीची हस्तांतरण झालं, मालमत्तेचं जे काही हस्तांतरण झालं, त्याच्यामध्ये मोबदला दिलेला पाहिजे. कोण? ट्रान्सफरीनं. ट्रान्सफरीनं मोबदला देणं गरजेचं आहे. कोणाला? ट्रान्सफररला. म्हणजे मोबदला न देता जर तुम्ही गेले आणि तुम्ही फक्त करार केला आणि त्याचा काहीच मोबदला दिला नाही, तर या सेक्शनचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. मीन्स यू शुड हॅव टू पे समथिंग टू हिम. इफ यू हॅव नॉट पेड and you are going to pay in future, then you cannot claim under this section. Whenever you will pay, you can claim. Before that, you cannot claim under this section. Next point shown that transfer should not have been one forbidden by law. Transfer of property, जे काही मिळकतीचं हस्तांतरण झालेलं आहे, तुमच्या मिळकतीचं हस्तांतरण हे कायद्यानुसार असायला पाहिजे, कायद्याच्या बाहेर जाऊन किंवा कायद्याच्या विरुद्ध नसायला पाहिजे. असलीच प्रॉपर्टी असेल तर. आता तुम्ही म्हणणार कायद्याच्या सगळ्या प्रॉपर्टी आहे म्हणजे कायद्याप्रमाणेच असणार, नसते. बिईंग ए एन्क्रोचर, मी एखाद्या प्रॉपर्टीवर एन्क्रोचमेंट करून ठेवलेला आहे आणि ती जरी माझ्या भावाची किंवा वडिलांची असू द्या, वडिलांची आहे पण मी एन्क्रोचमेंट केलेला आहे, आमच्या दोघांचा वाद सुरू आहे, मीन टाइम मी ती जर प्रॉपर्टी विकली तर त्याला कायदा मान्यता कसं देईल? फॉरबिडन बाय लॉ आहे ते. फॉरबिडन बाय लॉ. व्हाय इट इज फॉरबिडन बाय लॉ? बिकॉज इट इज कमिंग अंडर लीज पेंडन्स कन्सेप्ट. म्हणजे ज्या बाबतीत अजून कोर्टामध्ये वाद सुरू आहेत ती प्रॉपर्टी मी विकू शकत नाही. असलं काही नसायला पाहिजे. ज्याला कायद्यानं मान्यता नाही दिली असलं काही
नसणं गरजेचं आहे तरच सेक्शन 43चा बेनिफिट आहे, अदरवाईज नाही. नेक्स्ट कंडिशन इज दॅट द ट्रान्सफरर मस्ट हॅव सबसिक्वेंटली अक्वायर्ड द राईट्स इन द सेड प्रॉपर्टी. म्हणजे ज्यानं प्रॉपर्टीचा विकण्याचा करार केला होता, आता विकत घेणाऱ्याने हे प्रूव्ह करावं की त्याही प्रॉपर्टी जी याच्या वडिलांची होती ती आता यालाच मिळणार आहे, बिकॉज हिज फादर इज बीन डेड, ही इज नो मोर. आता वडिलांचा मृत्यू झालेला आहे तर आता हाच मालक आहे. साहेब याला सांगा की ती एक प्रॉपर्टी एकदम मला दे आणि ती प्रॉपर्टीज मला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव क्लेम दॅट ओनली आय वॉन्ट प्रॉपर्टी, नो एनी अदर अल्टरनेटिव्ह, आय एम गोइंग टू बी ॲक्सेप्टेड, मग ती प्रॉपर्टीज ट्रान्सफर होईल. त्यालाच म्हणतो आपण स्पेसिफिकली दॅट पर्सन शुड हॅव टू परफॉर्म द ऍक्ट व्हॉट ही हॅज गिवन द वर्ड. त्यालाच म्हणतो आपण डॉक्ट्रिन ऑफ एस्टोपेल. वन्स द वर्ड इज बीन गिवन यू कॅन नॉट बी रिव्हर्ट बॅक. तुम्ही त्याच्यातून परत येऊ शकत नाही. सगळे काही ऑप्शन, पैसे मागायचा ऑप्शन ट्रान्सफरीला दिला आहे, ती मग जमीन मागायचा ऑप्शन ट्रान्सफरीला दिलेला आहे. अजून एक ऑप्शन एका केसमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं होतं कोर्टाने की दिस ऑप्शन इज इन द हँड्स ऑफ द ट्रान्सफरिंग, नो प्रॉब्लेम्स, बट देर इज अनदर वन ऑप्शन इज दॅट द रिव्होकेशन. रिव्होकेशन याचा अर्थ काय की रिव्होकेशन कधी येईल इफ देर इज ओनली अग्रीमेंट बट नो कन्सिडरेशन इज बीन गिवन अँड दे आर ही हॅज गिवन द हाफ कन्सिडरेशन, म्हणजे अर्धे पैसे दिले, अर्धे बाकी आहेत द्यायचे. मध्यंतरीच याला असं वाटलं की नको ही झंझटीची आपल्याला जमीनच नको. सो ट्रान्सफरी ऑल्सो हॅव द राईट टू रिव्होक द ट्रान्झॅक्शन. त्याला ती ट्रान्झॅक्शन पूर्ण जी काही अर्धी झाली अर्धी होणं बाकी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो रिव्होक करू शकतो. मीन्स ही डोंट वॉन्ट एनिथिंग, ही डोंट वॉन्ट एनी काइंड्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी इन और वी कॅन से दॅट्स एनी हर्डल्स इन दी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. जे काय भांडण आहे ते निपट आणि ती प्रॉपर्टी कोणाला विक, मला नकोच. तो रिव्होकेशन सुद्धा त्याला एक चान्स आहे. ऍक्च्युली आतापर्यंत जितके सेक्शन बघितले ना याच्यामध्ये ट्रान्सफरीला अधिकार खूप कमी दिले होते. ट्रान्सफरी मीन्स ज्यानं विकत घेतली आहे त्या माणसाला अधिकार कमी होते. इथं जर डिफरन्स बिटवीन सेक्शन 41 अँड 43 आपण बघितला ना, 41 व्हॉट वॉज अबाउट दी डॉक्ट्रिन ऑफ एस्टोपेल, ऑस्टेन्सिबल ओनरचं होतं. इन सेक्शन 41 एस्टोपेल वॉज अगेन्स्ट द रिअल ओनर. 41 मध्ये एस्टोपेलची कन्सेप्ट होती. एस्टोपेल कोणावर लागू व्हायचं? ओनर, ओरिजिनल मालकाच्या विरुद्ध दाखल व्हायचं. सेक्शन 43 मध्ये एस्टोपेल मालकाच्या विरुद्ध नव्हे तर ज्यानं प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे, ज्यानं स्वतःला भासवलं आहे की मी मुलगा आहे, मला अधिकार आहे, मीच मालक आहे, आज न उद्या मीच मालक होणार आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणताही वारसदार नाही, त्या मुलाच्या विरुद्ध, म्हणजे रिअल ओनरच्या विरुद्ध नाही तर त्या माणसाच्या विरुद्ध ज्यानं स्वतःला एक्झिबिट केला आहे, दाखवलं आहे की मीच आहे, फ्रॉडुलंटली ही शोन हिमसेल्फ, ही रिप्रेझेंट हिमसेल्फ इज द ओनर. ओरिजिनल मालकाच्या विरुद्ध 41 मध्ये, 43 मध्ये मालकाच्या विरुद्ध नव्हे तर त्या माणसाच्या विरुद्ध ज्यानं स्वतःला मालक म्हणून भासवलाय, म्हणजे मालकाचा मुलगा. सेक्शन 41 मध्ये गुड फेथ अँड रिझनेबल केअर दाखवलेली आहे. मीन्स 41 सेक्शन हे सांगते की जर ट्रान्सफरीने हे प्रूव्ह केलं की मी रिझनेबल केअर घेतली होती, गुड फेथ मध्ये मी त्याच्यावर भरोसा ठेवला, त्याला पूर्ण पैसे दिले आणि त्याच्यानंतर मी प्रॉपर्टी घेतली किंवा ट्रान्सफर माझ्या नावावर झाली बाय वे ऑफ SMLAG, व्हॉट एव्हर मे बी द काइंड्स ऑफ ट्रान्सफर. पण सेक्शन 43 मध्ये मियरली बिलीफ इज सफिशियंट. साधा फक्त भरोसा ठेवणे की हाच खरंच आहे ना, हाच मालक होणार आहे, आज न उद्या एकुलता एक तर आहे, त्याला काही भाऊ नाही ना बहीण आहे, आज न उद्या हाच मालक आहे. फक्त इतका भरोसा ठेवणं ही सफिशियंट आहे या सेक्शनचं क्लेम करण्यासाठी. किंवा बीइंग ए क्लेमंट यू कॅन ओनली प्रूव्ह दॅट यस आय मियरली बिलिव्हिंग ऑन हिम, ऑन हिज स्टेटमेंट दॅट यस ही इज द ओनर और ही मे बी ए ओनर इन फ्युचर. जरी तो आता नसेल तर उद्या चालून तोच आहे. इतका भरोसा ठेवणं ही फक्त सफिशियंट आहे या सेक्शनचं तुम्हाला बेनिफिट घेण्यासाठी, फायदा घेण्यासाठी. इट इज ए सेक्शन 43. नेक्स्ट सेक्शन, section 48. The next section is about section 48. 48 section is priority of rights created by transfer. Priority of rights created by transfer. This section is based on one principle. Section 48 is based on one principle. What is that? One who is earlier in time is stronger in law. One is earlier in time, he is stronger in law. म्हणजे जो वेळेच्या आत आहे, जो वेळेच्या पहिले आलेला आहे किंवा त्यानं ते काम केलेलं असेल तर त्याला कायद्यानं खूप काय केलेलं आहे? संरक्षित केलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे. जो हाजीर वो वजीर, दॅट कन्सेप्ट इज हिअर. मीन्स हु इज कमिंग फर्स्ट विल बी सर्व फर्स्ट. जो सगळ्यात पहिले येईल त्याला
सगळ्यात पहिले सर्व्हिस मिळेल, शेवटी आला आणि त्याला पहिले सर्व्हिस. इट इज नॉट द रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ काय आहे? हु विल बी इन फर्स्ट, ही विल गेट द strong protection from the law itself. This principle applicable when? This principle applicable when there is a conflict between two transferees. सेक्शन 48 कधी लागू होईल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं? जेव्हा एकाच माणसाने दोन लोकांना प्रॉपर्टी विकल्या आहेत, एकाच प्रॉपर्टीच्या बाबतीत दोन सेल डीड आहेत, किंवा दोन मॉर्टगेज डीड आहेत, किंवा दोन लीज डीड आहेत, एक्सचेंज डीड आहेत, किंवा गिफ्ट डीड आहेत. या पाचपैकी कोणतंही एक त्यानं ती हस्तांतरणासाठी वापरला असेल आणि ती प्रॉपर्टी जर एका माणसाने दोन लोकांना हस्तांतरित केली असेल तर सेक्शन 48 मग तिथे काय करते? स्वतःचा रोल तिथे सांगते की काय व्हायला पाहिजे, नेमकं काय घडायला पाहिजे. घडायला तर हेच पाहिजेत की being a person or being a transferee, I should know that who is the real owner, whether that person has done something or whether he has transferred that property to someone else or not. If I have not inquired, and meantime, if I being a blind believer, I believe on him and get that property on my name, or I given him whatever may be amount and that particular property transferred me. उद्या चालून मला कळालं की याच्या दोन खरेदी खत आहेत, याचे दोन सेल डीड आहेत. मग आता काय? मग सेक्शन 48 आहे तिथे. सेक्शन 48 सांगते की इट इज अ नॅचरल जस्टिस दॅट whoever has paid the amount, that person will be get the benefit. Whoever paid the amount first, that person will get the benefit. If two persons as a mortgagee is there, दोन मॉर्टगेजी आहेत, एक मॉर्टगेजर आहे. मॉर्टगेजर म्हणजे गहाण ठेवणारा आणि मॉर्टगेजी म्हणजे ज्याच्याकडे गहाण ठेवलंय तो. आता गहाण ठेवणारा कोण आहे? आपल्यासारखा जनरल माणूस, शेतकरी, ज्याच्याकडे पैसे नाहीत, पीक आलं नाही, पावसात वाहून गेलंय. मग आता आपल्यासारखा जो माणूस असतो मॉर्टगेज करणारा तो कोण? मॉर्टगेजर. आणि ज्याच्या फेवरला मॉर्टगेज केला आहे तो कोण? मॉर्टगेजी. बेस्ट एक्झाम्पल, माझ्याकडे एक मोठी प्रॉपर्टी आहे आणि अल्टेरियर मोटिव्ह माझा काय आहे की समोरच्या माणसाला मला त्याच्याकडून सुद्धा पैसे घ्यायचे आहेत आणि दुसऱ्याकडून सुद्धा मला पैशाची गरज आहे, कारण मला पैसे पाहिजेत. सेम प्रॉपर्टी इफ आय ट्रान्सफर्ड अंडर मॉर्टगेज टू टू मॉर्टगेजी, एक पहिल्याला एक ए ला दिली, दुसऱ्या वेळेस बी ला दिली, सेम प्रॉपर्टी मॉर्टगेज केली. आणि मॉर्टगेज कोणत्या प्रकारचं केलं? सिंपल मॉर्टगेज, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचं नसते, फक्त तुम्ही दाखवलं किंवा ओरली बोलले किंवा लिखित स्वरूपात एखादा ॲग्रीमेंट जरी बनवलं तर चालते. प्रॉपर्टी तुमच्याच ताब्यात असते, ओरिजिनल मालकाच्या, समोरच्याला जात नाही, पण ॲग्रीमेंट असतो. आता त्याला काय माहिती की ही प्रॉपर्टी ऑलरेडी कोणाकडे मॉर्टगेज आहे, and I mortgage this one property to two peoples, then who will be stronger in the law? The person who will be stronger who has first time made the agreement. सगळ्यात पहिले ज्यानं ॲग्रीमेंट केलं किंवा सगळ्यात पहिले ज्याच्यासोबत ॲग्रीमेंट झालं तो स्ट्रॉंगर असेल, सेक्शन 48 सांगते. याचा अर्थ हु विल कम फर्स्ट विल गेट द बेनिफिट. आता याला काही एक्सेप्शन सुद्धा आहेत, अपवाद सुद्धा आहेत की सेक्शन 48 कुठे कुठे लागू होणार नाही, कोणत्या केसेसमध्ये लागू होणार नाही, कोणत्या गोष्टीसाठी लागू पडणार नाही. तर त्या केसेस कोणत्या आहेत? when there is a fraud, misrepresentation and gross negligence. सेक्शन 78. सेक्शन 78 प्रमाणे जर प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली असेल बाय फ्रॉड, बाय मिसरिप्रेझेंटेशन और बाय ग्रॉस नेग्लिजन्स, तर ह्या तीन गोष्टीमध्ये सेक्शन 48चा बेनिफिट तुम्ही घेऊ शकणार नाही. ते कसं? सोपं आहे. इफ द सक्सेसिव्ह राइट्स आर क्रिएटेड इन फेवर of you by fraud, previous rights have been created in favor of you by misrepresentation, successive right has been created by way of gross negligence by a prior mortgager, then another person doesn't have the right to claim under section 48, or he don't ask the rights under section 48. For example, being a mortgager, I mortgage my property to the bank. उदाहरण आहे, माझी प्रॉपर्टी मी बँकेला मॉर्टगेज केली, गहाण ठेवली आहे, 10 लाख रुपये उचलले, 10 लाखामध्ये माझी प्रॉपर्टी मॉर्टगेज आहे, कोणाकडे? बँकेकडे. गेल्या 5 वर्षापासून मी त्यांचं मॉर्टगेजचे जे काही हप्ते आहेत ते फेडत आहे.
आणि गेल्या लॉकडाऊनमध्ये मी पूर्ण त्यांना 0 पैसे दिले, 1 रुपया सुद्धा दिला नाही. का? माझ्याकडे पैसेच नाही तर मी तुम्हाला हप्ते कुठून भरू? जे काही तुम्हाला मी सांगितलं होतं की मी प्रत्येक याला इतका हप्ता भरेल आणि इतक्या वर्षानंतर माझी प्रॉपर्टी मी परत घेईन, ते मी आता फॉलो करत नाहीये. मी आता द्यायलाच तयार नाही. बँकेकडे परत गेलो मी की साहेब तुमचे हप्ते खूप दिवसापासून लांबलेले आहेत. आता एक काम करतो मी सगळ्यात पहिले तुमचं कर्ज फेडतो. त्याच्यासाठी एक काम करा, ते डॉक्युमेंट जे मी तुमच्याकडे ठेवले आहेत ना प्रॉपर्टीचे, ते द्या मला. आज काय आहे खरं म्हणजे आता त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन खूप वाढलेलं आहे. जे मला पैसे येणार आहेत ना त्याच्यातून तुमचंही कर्ज फिटते आणि माझंही भागवते. बिलिव्हिंग ऑन हिम, बँक हॅज रिटर्न हिम द डॉक्युमेंट्स. हे काय झालं? हे ग्रॉस नेग्लिजन्स. कोणाच्या साईडनं? बँकेच्या साईडनं. बँकनं काय केलं? याच्या मिसरिप्रेझेंटेशनवर भरोसा करून, याच्यावर विश्वास ठेवून ग्रॉस नेग्लिजन्सली त्यांनी काय नेग्लिजंटली काय केलं? ते पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट याला देऊन टाकले. हा हुशार बाबा बँकेतून डॉक्युमेंट घेतल्याबरोबर यानं दुसरं एक मॉर्गेज केलं दुसऱ्या बँकेसोबत. डॉक्युमेंट असले तर मॉर्गेज झाली नाही प्रॉपर्टी असं समजून बँकेला वाटलं की याच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे टायटल क्लिअर आहे. दुसऱ्या बँकेनं सुद्धा याला पैसे दिले. यानं पहिल्या बँकेचे पैसे फेडलेच नाही, दुसऱ्या बँकेचे सुद्धा खाऊन मस्त आयश केली. थायलंड विलंड सगळं फिरून आला लॉकडाऊन संपल्यानंतर. आता काय? आता प्रिव्हियस बँकेला सुद्धा कळालं की अरे यानं आपल्याला मिसरिप्रेझेंट केलं आणि ड्यू टू अवर ग्रॉस नेग्लिजन्स वी हॅव गिव्हन हिम द डॉक्युमेंट्स अँड ही हॅज डन. He has given that total documents under mortgage to some other banks and he has also taken loan from them. Right now who will claim? सेक्शन सांगते की आता पहिल्या बँकवाल्याला अधिकारच राहिलेला नाही. का? ग्रॉस नेग्लिजन्स तुम्ही केलंय. तुम्हाला माहित होतं ना की प्रॉपर्टी तुमच्याकडे मॉर्गेज आहे, कुठलचा रूल आहे, त्याच्यावर भरोसा कशाला ठेवला? मिसरिप्रेझेंटेशन त्यानं केलंय तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवून देत असाल तर तुम्हाला राईट्स येणार नाही. द फर्स्ट विल सर्व फर्स्ट, जे कन्सेप्ट आहे ना, सगळ्यात पहिले जो येईल त्याला सर्व्हिस मिळेल. आता इथं याचं विकनेस आलंय. कोणत्या बँकेचं? पहिल्या बँकेचं. आता तो काहीच करू शकणार नाही. त्याला हे वापवाद आहे. सेकंड थिंग, एक्झिक्युशन ऑफ अ डीड. एक्झिक्युशन ऑफ डीडचा सेक्शन 47 मध्ये सांगितलेला आहे. सेक्शन 47 ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट, सेक्शन 47 ऑफ इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट सांगते की इफ देर आर टू अनरजिस्टर्ड डीड्स, इफ देर आर टू अनरजिस्टर्ड डीड्स म्हणजे ज्यांची रजिस्ट्री केलेली नाही अशा दोन काही दस्तावेज आहेत. डीडचा अर्थ काय? दस्तावेज आहेत. then general rule is that who is prior in time is stronger in law. ज्यानं सगळ्यात पहिले दस्तावेज बनवलेला असणार तो माणूस कायद्यामध्ये स्ट्रॉंगर आहे, मजबूत आहे, त्याला कायद्याचं संरक्षण आहे, असं सेक्शन 47 इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टचं सांगते. आता इथे तो अपवाद आहे. तो कसा? रजिस्टर्ड डॉक्युमेंट जर असतील तर नो प्रॉब्लेम. इफ द फॉर्मर इज अनरजिस्टर्ड, पहिली अनरजिस्टर्ड आहे आणि सेकंड जे दस्तावेज बनवला मीच माझ्या प्रॉपर्टीचा दुसऱ्या ट्रान्सफरीच्या फेवरमध्ये, तो रजिस्टर्ड आहे. पहिल्या वेळेस मी प्रॉपर्टी विकली, बॉन्डवर विकली, 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटराईज केला आणि त्याला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली म्हणून सांगितली. सेम टाइमला दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसानंतर मी तीच प्रॉपर्टी कायदेशीर विकली, सेल डीड करून, स्टॅम्प ड्युटी भरून, खरेदी खत करून दुसऱ्या ट्रान्सफरीला. मग आता तुम्ही तर सांगता सेक्शन 48 मध्ये की ज्यानं सगळ्यात पहिले आला त्यालाच प्रोटेक्शन मिळेल. इथं अपवाद आहे. का? पहिल्यावाल्याने जी प्रॉपर्टी इथं विकत घेतली ती अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट्स मध्ये, दस्तावेजाला त्यानं साक्षांकित किंवा मुद्रांकित केलेलं नाही. जे काही आपल्याला भरावं लागते ना पैसा, स्टॅम्प ड्युटी, ते त्यानं रजिस्ट्री ऑफिसमध्ये केलं नाही. त्यानं नोटराईज 100 रुपयाच्या बॉन्डवर ठप्पा मारला, मी सुद्धा सही शिक्का मारला, लाल शिक्का तो मोठ्याच्या मोठा नोटराईजचा, आणि प्रॉपर्टी माझी झाली, बॉन्डवर विकली. पण दुसऱ्या दिवशी मी जर दुसऱ्याला विकली तर तो माझ्या विरुद्ध केस करू शकणार नाही 48 प्रमाणे. त्याला कोणतंच प्रोटेक्शन नाही. का? बिकॉज इट इज हिज फॉल्ट, ग्रॉस नेग्लिजन्स आहे. तुला माहित होतं ना 100 रुपयाच्या पेक्षा जास्त प्रॉपर्टीचं जर काही व्हॅल्युएशन असेल तर त्याला रजिस्ट्री करून घेणं गरजेचं असते. तू का नाही घेतली? यू आर नो मोर द ओनर, यू आर नो मोर द क्लेमंट. क्लेमंट कोण आहे? तो रजिस्टर्ड डॉक्युमेंट्सवाला. त्यांना खरं म्हणजे त्यालाच ही प्रॉपर्टी जाईल आणि तोच याला घेऊ शकेल. हा इवन दो हा पहिले आहे त्याच्या, पण हा घेऊ शकणार नाही. काही काही गोष्टी अशा आहेत ज्याला आपण म्हणतो रूल्स ऑफ प्रायोरिटी किंवा रूल्स ऑफ प्रिफरन्स, रूल ऑफ प्रिफरन्स.
सोप्या सरळ भाषेत. जरी मी प्रॉपर्टी विकली एकाला नोटरीवर एकाला रजिस्ट्री करून, जर तीच प्रॉपर्टी मी दोघांनाही रजिस्ट्री करून विकली असती, एकाच प्रॉपर्टीचे एकाच मिळकतीचे दोन दोन हस्तांतरणाचे जर दस्तावेज असतील, तर मग अशा वेळेस काय? मग इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट परत त्याला सांगतो की जर दोन डॉक्युमेंट्स एकाच प्रॉपर्टीचे असतील, दोन्ही रजिस्टर्ड असतील, तर अशा वेळेस एक रूल अप्लाय करायचा, त्याला म्हणतात रूल ऑफ प्रिफरन्स. रूल ऑफ प्रिफरन्स काय आहे की सगळ्यात पहिले तर हे बघा की पहिले दस्तावेज कोणाच्या फेवर मध्ये आहे. तारीख बघा, तारीख दोघांची एकच निघाली, असू द्या, तारीख एक निघाली, नो प्रॉब्लेम. हे बघा की आता याची जी काही टायमिंग आहे किंवा याचे एंट्री इन रजिस्टर डॉक्युमेंट, रजिस्टर ऑफ रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट, ती कोणता आहे? आमच्या रजिस्टरमध्ये जी काही नोंदणी करून घेतो आम्ही बिईंग अ रजिस्ट्रार, तर ती ते एक तास येणार नाही, खालीवरी आली असणार. सगळ्यात पहिले तर तारीख बघा, तारीख जर एक असेल तर नोंदणी कधी झाली ती बघा, रजिस्टरची एंट्री, त्याला आपण इनवर्ड म्हणतो, ते बघा. ते एकदाच होणार नाही ऑब्विसली. आणि ते जेव्हा फायनल होईल, ते ज्याचं पहिले राहील, ही विल गेट द प्रिफरन्स इव्हन इन सेल डीड विच इज रजिस्टर्ड सेल डीड. म्हणजे एकाच माणूस, मीच माझी प्रॉपर्टी दोन लोकांना दोन सेल डीड करून विकतो, एक पहिला एक दुसरा, दोघांना एकाच दिवशी विकली, पण एंट्री तर मागे पुढे होणार. त्या एंट्रीचा प्रिफरन्स आता बघण्यात येईल. त्या एंट्रीचा प्रिफरन्स बघून त्यांना मालकी हक्क देण्यात येईल कोर्टाद्वारे. सेक्शन 48 मध्ये तो मागू शकतो तसा. इफ देर इज सच काइंड ऑफ fraud or misrepresentation is been done by the original mortgager or original seller, it is a general rule has been defined or explained by the law itself. Understand?